राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय। महिनाभरापूर्वी अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीची धार अधिकच तीव्र झाली आहे। त्यात सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात मराठा समाज एकवटला आहे। तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावरील जरांगे पाटलांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबलाय। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून अद्याप कुठलाही सकारात्मक निर्णय झालेला नाहीये। जरांगे पाटलांच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालंय। मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत, आरक्षणाचा शब्द दिलाय असं जरी राज्य सरकार सांगत असलं तरी मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणं कठीण असल्याची जाणीव सरकारलाही आहे। त्यामुळेच एकीकडे मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द आणि दुसरीकडे कायदेशीर पेच अशी सरकारची कोंडी झालेली आहे। या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडे 3 पर्याय आहेत। ते कोणते याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। पण मराठा आरक्षणाची मागणी ही गेल्या 10-15 वर्षांपासून अधिक तीव्र झाली आहे। दरम्यानच्या काळात मराठा समाजानं राज्यभरात विराट असे 58 मूकमोर्चेही काढले होते, ज्याची दखल जगभरात घेतली गेली होती। तर राज्य सरकारकडून मराठा समाजाला 2 वेळा आरक्षणही दिलं गेलं। एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना। मात्र हे आरक्षण अनुक्रमे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात फेटाळलं गेलं। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यापासून मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत होता। या असंतोषाला सामान्य कुटुंबातील असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं मोकळी वाट करून दिली। मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं ही मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे। मात्र मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देणं शक्य आहे का, मराठा आरक्षणासाठी आणखी कुठले पर्याय आहेत याची चाचपणी केली जात आहे। यामधील पहिला मार्ग म्हणजे मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती करणं। त्याचं कारण म्हणजे सध्याच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं 50% मर्यादा घालून दिली। त्यामुळे राज्य सरकारकडून आरक्षणाची मर्यादा 50% वर गेली की सर्वोच्च न्यायालय असं आरक्षण रद्द ठरवतं। आता अशा परिस्थितीत कोंडी फोडून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करायचा असेल तर केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल। तसं केल्यास मराठा समाजाला 50% मर्यादा ओलांडून स्वतंत्रपणे आरक्षण देता येईल। मात्र हा निर्णय घेणं केंद्र सरकारला तितकंसं सोपं नसेल, कारण खास मराठा समाजासाठी म्हणून अशी तरतूद केल्यास इतर राज्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या मोठ्या जातीही आरक्षण मागू शकतात। धर्माधिष्ठित राजकारणाचा मुद्दा जातीवर घसरला तर त्याचा केंद्र सरकारला फटकाही सहन करावा लागू शकतो। त्यामुळे केंद्र सरकार असं काही करेल अशी शक्यता नाही। तसंच केंद्रानं अशी घटना दुरुस्ती केल्यास सर्वोच्च न्यायालयही इंदिरा साहनी खटल्याचा आधार घेऊन 50% मर्यादा ओलांडणे हे घटनाबाह्य ठरवत ते आरक्षण रद्द करू शकतं। आता मराठा आरक्षणासाठीचा दुसरा पर्याय म्हणजे जरांगे पाटील हे मागणी करतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यांमधून आरक्षण देणं। मराठा आणि कुणबी हे एकच असून विदर्भात ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच राज्यातील इतर भागातील मराठा समाजालाही कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं असा आग्रह जरांगे पाटील यांनी केलाय। मात्र हा पर्याय अवलंबनही सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं। त्याचं कारण म्हणजे ओबीसींना असलेल्या एकूण आरक्षणामध्ये राज्यातील शेकडो जातींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे। त्यात जर राज्यात लक्षणीय संख्या असलेल्या मराठा समाजाचा अंतर्भाव केल्यास इतर जातींचा ओबीसी आरक्षणातील वाटा आकसण्याची शक्यता आहे असं ओबीसी समाज बांधवांना वाटतंय। त्यामुळे ओबीसी समाज मराठा समाजाच्या ओबीसींमधील समावेशाला विरोध करत आहे। आता सरकारही ओबीसींच्या वाट्यात मराठा समाजाला येऊ देईल असं तरी त्यांच्या हालचाली पाहता वाटत नाही, कारण यामुळे ओबीसी समाजाची तीव्र नाराजी सरकारला ओढून घ्यावी लागू शकते। मात्र यावर एक पर्याय आहे, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करणं। मात्र त्यासाठी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडावी लागेल।
मात्र केंद्रानं कायदा केल्यास आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाल्यास हे शक्य होऊ शकतं. आता मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडे असणारा तिसरा पर्याय म्हणजे मराठा आरक्षणासाठीचा अध्यादेश काढणं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार काहीशी सौम्य करण्यासाठी या अध्यादेशाचा फायदा होऊ शकतो. पण अशा प्रकारचा वटहुकूम कोर्टात कायद्याच्या कसोटीवर टिकू शकेल का, हाही प्रश्न आहेच. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण असंच कोलॅप्स झालं होतं. असो, पण आता मराठा समाजाला कोणत्या निकषांवर आरक्षण दिले जाईल हाही प्रश्न असेल. कारण हे आरक्षण न्यायालयांमध्ये टिकावं असं वाटत असेल तर त्यासाठी असा वटहुकूम काढण्याआधी कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील. अन्यथा पुन्हा एकदा असा अध्यादेश कोर्टात रद्द ठरेल आणि मराठा आरक्षणाचं घोंगडं पुन्हा भिजत पडेल. आता यापैकी कुठल्या तरी एका मार्गानं मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि ते कोर्टात टिकलं तरी त्याचा संपूर्ण मराठा समाजाला खरोखरच फायदा होणार का? मराठा समाजासमोरील सर्व प्रश्न सुटतील का? हे आपण पाहिलं पाहिजे. कारण याआधी ज्या समाजांना आरक्षण मिळाले त्यांच्या सगळ्याच समस्या सुटल्या आहेत असंही नाही. जरी आरक्षण मिळालं तरी सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांचं प्रमाण गेल्या काही काळात घटत गेलं आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यावर सर्व बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणंही शक्य आहे असं नाही. आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाचे काही प्रश्न सुटतील. मात्र मराठा समाजाला आज भेडसावत असलेल्या समस्यांवर आरक्षण हा एकमेव उपाय नाही हेही विचारात घेतलं पाहिजे. तसंच समाजाची उन्नती साधण्यासाठी आरक्षणाबरोबरच महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण यावरही जोरदारपणे आवाज उठवला पाहिजे. असो, पण तुम्हाला काय वाटतंय? हे शिंदे फडणवीस सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ शकेल का? मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर समाजाचे सर्व प्रश्न सुटू शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.